शेतकऱ्याच्या न्याय मिळवण्यासाठी लढताय काय? शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही असे बऱ्याच गोष्टी मी ऐकत राहतोय. पण शेतकऱ्याचं आयुष्याचा अंधारात आहे हो. दिवाळीचा काय विषय आहे? आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एकरी 5-7 हजार रुपये देणार आहोत. मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की 5-7 हजारात दिवाळी कशी चांगली होईल? त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं का काय केलं पाहिजे? तुमची दिवाळी 2 लाख रुपयाचे फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी 5 हजारात चांगली होईल. तर थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर, म्हणजे ते असली तर वाटन. दुसरी गोष्ट, अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही. पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही. MP सुरू झाले, बाजूनं MP सुरू झाले, छत्तीसगडमध्ये सुरू झाले, महाराष्ट्रात का नाही? मग केंद्रानं जर MP खरेदी केंद्र सुरू होते, न सुरू झाल्यामध्ये 3,000 भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला लागणार शेतकऱ्याला. काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे. सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या. एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं 500 रुपये क्विंटल भावानं सोयाबीन विकावं लागतं. एवढी वाईट अवस्था आहे. कधी सुरू करणार आहे? कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे? सोयाबीनची? पंजाबमध्ये, पंजाबच्या शेतकरी तिथे 90% त्यांचा शेतीमाल खरेदी होतं हमी भावात. आमचं 6% होत नाही. आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळं सांगतोय, दिवाळीच्या जास्तीत जास्त 21-22 पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही. तोड फोडून टाकू ते ऑफिस आम्ही, त्यांच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या. का खरेदी केंद्र सुरू करत नाही? तुमच्यामुळे किती मरतोय शेतकरी. तुमचे पैसे चालले राज्याचे, केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमचं शेतकरी मराचं. असं 3,000 रुपये क्विंटलनं सोयाबीन कसं काय विकू शकतं? कसे पैसे भेटू शकतो त्याला? या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे. फक्त तलवार चालवली दिसत नाही, पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे. सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे पॅकेज, ती तुटपुंजी आहे वाटत आहे का तुम्हाला? म्हणजे तुटपुंजीपेक्षा बनवाबनवीची जास्त आहे. त्यात कसं आहे, एकदाच सांगायला पाहिजे होतं आम्ही 8च हजार देऊ शकतोय, पण बनवाबनवीची एवढी आहे. 30,000 कोटीचं पॅकेज जाहीर करतं. 10,000 कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च करता, ते रेग्युलरच आहे. MRGS मधून तुम्ही किती खर्च करताय, पीक विम्यातून किती पैसे येत आहे. प्रत्यक्षात 6-7 हजार कोटीच्या वरते सरकार देत नाही आहे. तुम्ही सांगा, पंजाबच्या सरकारनं 50,000 पर हेक्टरले दिले आणि 60,000 कोटीची तरतूद बजेटमध्ये केली. स्वतःच्या बजेटमध्ये 60,000 कोटीची. त्यांनी कितीची तरतूद केली? हा सगळा लबाडधंदा सुरू केलेला आहे. आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत असा फडणवीस